सर्वप्रथम बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुष, ज्या महामाता त्यांनी त्याग केलं, बलिदान केलं, त्या सर्वांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले माझे बंधू भगिनी, या सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय संविधान. मी प्राजक्ता येल्वे, महाविकास आघाडीतर्फे बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवार आहे मी. आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांना अशी विनंती करते की या ठिकाणी 17A मध्ये मला तुमचा साथ सहयोग हवा आहे. एक आपला विजयासाठी तुमची साथ हवी आहे. तर या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आता आपण बघितलं तर बदलापूरमध्ये अनेक प्रस्थापित नेते आहेत, पण ते नेते आपल्या बहुजनांच्या किंवा आपल्या गोरगरिबांच्या विकासासाठी काय काम करतात हे अद्याप आपल्याला समजलेलं नाही आहे. बदलापूरचा खरा विकास हा कशा प्रकारे आहे हा आपल्याला अजून कळलेलाच नाही आहे. फक्त रोड बांधून, मोठमोठे एक्सप्रेस हायवे बांधून विकास होत नाही. जिथे आमच्या गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवल्या जातात, ज्या मूलभूत समस्या सुटतील अशा जर विकास झाला तर त्या अर्थाने आपल्या बदलापूरचा खरा विकास झाला असं म्हणता येईल. पण आज आपण बघितलं तर आपल्याकडे बारवी डॅम आहे बाजूला, आणि असं बारवी डॅम असताना सुद्धा, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याकडे असताना सुद्धा आपल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याची सोय नाही आहे. आदिवासी पाड्यांमध्ये पण नाही, तर शिवाय आपल्या अशा अनेक बिल्डिंग आहेत, अनेक एरिया आहेत की त्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे. आणि मग कशा प्रकारे विकास झाला? आज जर बघितलं तर आम्ही अजूनही प्रस्थापित नाही आहे, पण तरी सुद्धा आम्ही या बहुजनांचे प्रश्न सोडवण्याचा, आपल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत. आज स्वातंत्र्याचे 78 वर्ष झाले आहेत, तरी सुद्धा आमच्या आदिवासी पाडा, जो कवठेवाडी सारखा आदिवासी पाडा आहे, त्या आदिवासी पाड्यामध्ये पाण्याची सोय नव्हती. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला लोक जात होते तिथे प्रचारासाठी, त्यांना विनंती करत होते की आम्हाला वोट द्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आश्वासनं दिली की आम्ही पाण्याची सोय करू, पण तसं अजूनपर्यंत झालं नव्हतं. पण त्या आदिवासी पाड्यामध्ये पाण्याची सोय आम्ही करून दिली. माननीय संघर्ष योद्धा निलेश येल्वे सरांच्या माध्यमातून, बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाण्याची सोय करून दिली. आज आमच्या महिला इथे बसलेल्या आहेत. त्या महिलांना जे शिंदे साहेब आहेत त्यांनी 1500 रुपये देऊ केले, पण या 1500 रुपयात घर चालतं का? इथे महिला बसलेल्या आहेत, मोठ्याने सांगा, चालतं का घर? मग त्या 1500 रुपयाऐवजी आम्ही आमच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ, ज्यासाठी की आम्ही आमच्या महिलांना सक्षम होता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, म्हणून आम्ही त्यांना रोजगाराची निर्मिती करून देऊ. आज आमच्या महिला आहेत ज्या फळ विकतात, भाज्या विकतात, त्यांच्यावर सतत अतिक्रमण विभागाची टांगती तलवार असते. आणि असं असताना सुद्धा आता इलेक्शन लागले, आता निवडणुका लागल्या, आणि जेव्हा आरक्षण, महिला आरक्षण डिक्लेअर झालं, तेव्हा बऱ्याच महिला आल्या रिंगणात उतरायला. पण याच्या अगोदर आम्ही कधीच त्यांना पाहिलं नव्हतं. या फक्त आमच्या बरोबर माननीय संगीताताई सतत रस्त्यावर उतरून आणि आम्ही या महिलांसाठी काम केलेलं आहे, पण आमच्या बाकीच्या महिला आम्हाला कधी दिसल्याच नाहीत. उमेदवार आहेत ज्या महिला, मग आम्हाला अशी एक आनंदाची गोष्ट आहे की जर समजा इलेक्शन डिक्लेअर झालं असताना या महिला आल्या आहेत, बाहेर आल्या आहेत, पण त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. नुसतं इलेक्शन पुरतं उभं राहून होणार नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते की आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत, तर आम्हाला साथ सहयोग करावा. आज आपण बघितलं तर आपले लहान लहान मुलं आहेत, मुलींवर अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत. आमच्या लहान मुलांचं शिक्षण महाग केलेलं आहे.
फी ज्या आहेत त्या लाखोच्या घरात गेलेल्या आहेत आणि सरकारच्या ज्या 62,000 शाळा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मग जर अशा शाळा बंद झाल्या तर आमच्या मुलांचं शिक्षण थांबलं म्हणजे परत एकदा गुलामी. आणि हेच हवं आहे त्यांना, आमची मुलं शिकून पुढे जाऊ नये यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत आणि त्यासाठी आम्ही आज या रिंगणात उतरलो आहोत. पण आम्ही रिंगणात उतरलो पण ते समोरचे जे प्रस्थापित आहेत त्यांना बघवत नाही, आम्हाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या वेळेला 23 तारखेला 23 नोव्हेंबर या वेळेला आमची रॅली होती त्यावेळेला आमच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पण मी या ठिकाणी त्या लोकांना सांगू इच्छिते की आम्ही आमच्यावर किती पण हल्ले केले तरी आम्ही लोक नाही आहोत. जेवढं तुम्ही आम्हाला पाठी खेचण्याचा प्रयत्न कराल तेवढा दुप्पट ताकदीने आम्ही पुढे जाऊ आणि या सर्वांचा सामना करू. यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते की बहुजन मुक्ती पार्टीच्या जी महाविकास आघाडीतर्फे मी उमेदवार आहे तर मला साथ सहयोग करा. धन्यवाद. धन्यवाद वहिनी. तुम्ही या संघर्षाच्या इतिहासामध्ये बदलापूरच्या नक्कीच दावेदार आहात आणि आता महाविकास आघाडीची ताकद आपल्या बरोबर आहे. संगीताईची नारी शक्ती आपल्या बरोबर आहे आणि इथले बसलेले पूर्ण जनसमुदाय आपल्या पाठीशी आहे. तर मला असं वाटत नाही कुठल्या परिस्थितीत आपली हार नाही. विजयाची पताका ही नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. या कार्यक्रमाचे सर्व लोक या स्टेजवरती विचारमंचावर आलेत. मी जास्त वेळ न दवडता निलेशजी इंगळे सरांना विनंती करतो त्यांनी सगळ्यांचं 1-2 मिनिटांमध्ये स्वागत करायचं आहे. धन्यवाद. अध्यक्षता भाषण झालं तर स्वागत होईल. बघा कार्यकर्त्यांमध्ये नाहीतर पद पुष्प प्रतिष्ठा याला घेऊन लोकांमध्ये वादविवाद असतात. पण आपल्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांनी सांगितलं की इथं आम्हाला पुष्पगुच्छ शाल नको, काम झालं पाहिजे, लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे आणि आपला उमेदवार तो निवडून येणं ते इम्पॉर्टंट आहे. आम्हाला शाल पुष्पाची गरज नाही. ही असते विचारांची देवाणघेवाण आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं इतिहासाला या सुरुवात झालेली आहे. मी जास्त वेळ न दवडता मी निलेशजी येल्वे सर संघर्ष योद्धा निलेशदादा येल्वे ज्यांचं या बदलापूर नगरीमध्ये संघर्षाचा इतिहास आहे. सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या, गोरगरीब जनतेच्या, भाजीवाल्यांचा, फळविक्रेत्यांचा टॅक्सचा मुद्दा असू दे, घराचा मुद्दा असू दे, पाण्याचा मुद्दा असू दे, कोणाच्या लिगल मॅटर असू देत, पारिवारिक समस्या असू देत, सर्वांसाठी उभा असणारा, सर्वांचा लाडका, संघर्षाची ज्योत या बदलापूरमध्ये लावणारा संघर्ष योद्धा निलेशदादा येल्वे यांना विनंती करतो. यांनी आम्हाला सर्वांना संबोधित करायचं आहे. निलेशदादा आगे बढ़ो, निलेशदादा आगे बढ़ो. धन्यवाद सर. विनंती करतो निलेश सरांनी आपलं मत. हॅलो. जगाच्या पाठीवरती ज्या ज्या महापुरुष महामातांनी गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यातल्या सर्व कुटुंबासाठी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली, त्याग समर्पण बलिदान करून त्यांना न्याय हक्क मिळवून दिले, अधिकार प्राप्त करून दिले, त्या सर्व महापुरुषांना, महामहंतांना मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचबरोबर विचारमंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय अविनाश देशमुख साहेब, महाविकास आघाडीचे संयोजक आणि तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते प्रमुख म्हणून महाराष्ट्र स्तरावरती कार्यरत आणि त्यांचा झंझावात या पूर्ण महाराष्ट्र आणि बदलापूरमध्ये सातत्याने पाहायला मिळतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मी सातत्याने प्रेरणा करत राहतो, अशा बदलापूरमध्ये एक वाघिणी संगीता चेनवनकर या मंचावरती उपस्थित राहिले. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्या की त्या आज माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आल्यात आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतावादी स्वराज्यासाठी जी
संकल्पना आम्ही घेऊन काम करत आहोत. त्या संकल्पनेसाठी, त्या उद्देशासाठी या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. आणि मंचावरती सर्व असे मार्गदर्शक मनोहर कांबळे साहेब असतील, लोंढे साहेब असतील, ज्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर महिला सर्व कार्यकर्ता पदाधिकारी, इथे इंगोले मॅडम असतील, त्रिभुवन मॅडम असतील, माझ्या बहिणी मानसी एलवे, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी त्यांना वंदन करतो की या महापुरुषांच्या लढाईमध्ये ते या ठिकाणी सामील झालेले आहेत. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की या बदलापूरमध्ये मागच्या 25-30 वर्षापासून आपण सर्व भोगत आलेलो आहोत. या बदलापूरमध्ये आपण पाहतो की आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याला दिसत नाही, पूर्ण अंधकारमय आहे. आपल्या मुलांना शिकलेलं असून शिक्षण नाहीये आणि जे शिकलेले आहेत त्यांना रोजगार नाहीये. एक तर मुलांना शिक्षण नाहीये आणि जे शिकलेले आहेत त्यांना रोजगार नाहीये. बदलापूरमध्ये मोठी इंडस्ट्रियल एरिया आहे. MIDC तुम्हाला माहिती आहे, मुरबाडमध्ये आहे, बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये आहे. परंतु या ठिकाणी ज्या ज्या मोठ्या IT पार्क किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते या 25 वर्षांमध्ये इकडच्या विकासकांनी केलेलं नाही. विकासक म्हणजे कोण? इकडचे राजकीय नेते, काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना, उभाटा, बहुजन मुक्ती पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रवादी, या सर्व पक्षांची मिळून आता जी मूठ आम्ही मांडलेली आहे त्याच्या आधारावर मी हे सांगू इच्छितो की जे प्रस्तावित या लोकांनी शिवसेना, शिंदे गट आणि भाजप आहेत त्यांनी आतापर्यंत कुठलाच विकास केलेला नाही. ते फक्त नावाला विकासक आहे. असं म्हटलं जातं विकासाचे वारे या बदलापूर वारे फिरले जातात, परंतु कुठलेही वारे आम्हाला दिसले नाहीत. विकास होतोय तर केवळ भ्रष्टाचाराचा होतोय. आता ताईंनी सांगितलं, रोडमध्ये, डांबरामध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये, बिल्डिंगांमध्ये, TDR मध्ये, आरोग्य सेवांमध्ये, त्याच्यानंतर आपले जे कामगार असतात त्या कामगारांच्या पगारामध्ये, नगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार होतो. आणि इंडस्ट्रीयल मध्ये पण या ठिकाणी पाहतो की एवढा स्कोप असताना, एवढी संधी असताना पण या ठिकाणी कुठल्या प्रकारचे डेव्हलपमेंट, विकास होताना दिसत नाही. इथे कुठल्याही कंपन्या येत नाहीत, इथे कुठलेही IT पार्क येत नाही. आमचे मुलं इथून मुंबईपर्यंत जातात, नाशिकला जातात, पुण्याला जातात, त्याच्यानंतर नवी मुंबईपर्यंत जातात, इकडे अंधेरीपर्यंत किंवा जोगेश्वरीपर्यंत किंवा त्याच्या पुढे बोरिवलीपर्यंत जातात. हा त्रास का भोगावा लागतो? 25 वर्षापासून यांचा फक्त एकच अजेंडा, विकास, विकास, विकास. मग एवढ्या वर्षापासून तुम्ही विकास करताय का छक मारताय? तुम्ही काय करताय? म्हणजे प्रश्न असा आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे तर या बदलापूरच्या प्रशासनाला हाताशी घेऊन या ठिकाणी एक प्रॉपर प्लॅन, एक अजेंडा बनवला पाहिजे, एक विजन डेव्हलप केला पाहिजे. बेरोजगार जर लोक असतील तर आमच्या प्रचाराला ती लोक फिरतील, त्यांना दारूची बाटली, त्याच्यानंतर बिर्याणी, त्यांना बाहेर फिरायला, त्यांना काही निवडणुकीच्या वेळेला 20-25 हजार, 50 हजार देऊन त्यांना विकत घेऊन त्यांना आपल्या पुढे पाठीमागे नाचवणं, हाच अजेंडा इकडच्या विकासकांचा, इकडच्या पक्षवाल्यांचा, पक्ष नेत्यांचा. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकास कामं या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. आपल्या मुलांचं शिक्षण नाहीये. आताच मॅडमनी सांगितलं, प्राजक्ता मॅडमनी, की 62,000 शाळा या शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार भाजपाने बंद केलेल्या आहेत. सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. एक ठिकाणी प्रायव्हेट शाळा हे ज्या आहेत त्या महाग करून ठेवलेल्या आहेत. तिकडे आपल्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही. लाखोमध्ये पैसे घेतले जातात, डोनेशन घेतले जातात, तेवढा पैसा नाही आपल्याला. मग हे जे विकास होतोय कुठे? ते शाळा बंद केल्यावरती आपली मुलं ही अज्ञानी राहणार आहे, अशिक्षित राहणार आहेत. परत त्यांचे झेंडे पकडायला मोकळे, यांच्यासाठी झगडे करायला मोकळे, यांच्यासाठी भांडणं करायला मोकळे, यांच्यासाठी हल्ले करायला मोकळे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी 23 तारखेला असे अनाडी लोक, असे गुंड लोकांना आमच्या रॅलीमध्ये पाठवून या ठिकाणी गुंडेगिरी करण्याचं आणि हाणामारी करण्याचं काम केलं. आता काल परवाची गोष्ट, कालचीच गोष्ट आहे, काल रात्रीची 1:30 वाजताची गोष्ट आहे. शिवसेना शिंदे गटाचे, मी नाव नाही घेते आता कार्यकर्त्याचं, पण त्यांनी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद केला. मी पोलीस प्रशासनाला कॉल केलेला आहे. अजूनपर्यंत मी संयम ठेवून काम करत आहे आणि संविधानाच्या चौकटीत राहून कायद्यामध्ये काम करत आहे. ज्या दिवशी मी संविधानाची चौकट सोडून उलाढून गेलो तुम्ही पण मला थांबवू शकत नाही. होतं नोंद करून टाकीन. मी बघणार नाही समोर कोण आहे. आतापर्यंत मी कोणाच्या बापाला घाबरलो नाही आणि यापुढे पण घाबरणार नाही.
कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेने प्रेरित, संभाजी महाराजांच्या त्यागाने प्रेरित झालेले लोक आहोत. आम्हाला वाकवणं आणि आम्हाला घाबरवणं तुमच्या अवकातीच्या बाहेर आहे. तुमची अवकात नाहीये. आणि ज्या दिवशी आम्ही गैरसंविधानिक पद्धतीने हातात तलवार उचलू शिवाजी महाराजांची, तुमच्या मुंड्या छाटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आम्ही कायदेशीर काम करतोय. ही सभा पण कायदेशीर आहे. सभेचं नियोजन आम्ही कायदेशीर करतो. प्रत्येक परमिशन प्रॉपर व्यवस्थित पद्धतीने घेतो. आतापर्यंत जेवढे आंदोलनं केले, जेवढे पण आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, संविधानिक पद्धतीने केलेले. आम्ही संयम ठेवून काम करतोय. आम्ही संयम ठेवून काम करतो म्हणजे आम्हाला चुकिया समजू नका. आम्ही गांडूची अवलाद नाही आहोत. म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. हे गुंडे आपल्यावरती सातत्याने अन्याय करण्याचं काम करते. ते जेवढं आपल्याला दाबण्याचं काम करतील तेवढं तीव्रतेने आपल्याला विरोध करावा लागेल. का? कारण जोपर्यंत अन्यायकारकाच्या विरोधात जोपर्यंत संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज काय म्हणतात की जर तुम्हाला हक्क अधिकार मागून मिळत नसेल तर संघर्ष करून मिळवावा लागतो. आणि त्याच्यामुळे संघर्ष करूनच आपल्याला अधिकार मिळणार आहे. ही लोकशाही पद्धतीची संघर्षाची आपली तयारी आहे, ती लढाई आहे. आपल्याला या लोकशाही पद्धतीने जी संविधानिक अधिकार दिलेले आहेत, मताचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा व्यवस्थित उपयोग करून प्राजक्ता येळवे यांच्या टेबल निशाणीवरती शिक्कामोर्तब करावा लागेल. नाहीतर विकासाचे वारे सातत्याने होत राहतील. आता 25 वर्ष गेले, अजून पुढचे 25 वर्ष तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं भविष्य काय नाहीये. सांगा मला, महिलांसाठी एखादं काम सांगा बदलापूरमध्ये. आमच्या महिला विधवा आहेत, निराधार आहेत, बऱ्याचशा महिला त्यांच्या घरामध्ये अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत. त्या महिलांना, माझ्या माई माऊलीला त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या पोटा पाण्यासाठी कुठली व्यवस्था केली मला सांगा. शिवसेनेने केली का राष्ट्रवादीने केली? जे आता इथे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी पैशाचा पाऊस पडला. तुम्ही इलेक्शनच्या वेळेला बरोबर पाऊस पाडता, परंतु नियोजन करण्यासाठी, योजना आणण्यासाठी, महिलांच्या पायावरती त्यांना उभा करण्यासाठी काय केलं तुम्ही? इलेक्शन मध्ये तुम्हाला 5-5 हजार, 3-3 हजार, 10-10 हजार, 11 हजार पर्यंत रेट गेले साहेब. 11 हजार. आणि मला म्हणजे लाज वाटते सांगायला की प्रशासन काय करते, झोपलंय काय? या ठिकाणी बरेचशा लोकांना पकडले गेले पैसे वाटताना. मग चौकशीचा भाग म्हणून तुम्ही त्यांना काय अजूनपर्यंत वेळ देणार आहेत की चौकशीच्या अंतर्गत त्यांना कसं तरी मॅनेज करून त्यांची नावं बाहेर काढायची? लावलंय काय तुम्ही लोकांनी? संविधानाची थट्टा आणि लोकशाहीची मस्करी लावली. लोकशाही संपवण्याचं काम चाललेलं आहे. प्रशासनामध्ये यादीवरती काम नाही. निवडणूक आयोगाने काय प्रॉपरली काम केलं नाही. लोकांचे घराचे पत्ते नाही आहेत. कुटुंबाचे 2 लोक या वॉर्डामध्ये, दुसऱ्या वॉर्डामध्ये 2 कुटुंबाची लोक. त्याच्यानंतर आम्ही फॉर्म भरताना पण बघितलं, फॉर्म भरताना बऱ्याचशा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण मिसगाईड केलं उमेदवारांना, म्हणून त्यांचे उमेदवारांचे बरेचसे फॉर्म रिजेक्ट झाले. तुमचं काम होतं, जबाबदारी होती की तुम्हाला जे तपास अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपासायला पाहिजे होतं, का नाही तपासलं तुम्ही? तुम्हाला जर कल्पना होती की एक दिवस अगोदर का 50-100 जर उमेदवार आले तर दुसऱ्या दिवशी पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात येतील, तुम्ही त्यांची तयारी ठेवली पाहिजे होती. तेवढी यंत्रणा ठेवायला पाहिजे होती. जाणीवपूर्वक आपल्या उमेदवारांना, जे लोक या प्रस्थापित भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लढणारे जे इमानदार लोक आहेत त्यांना या ठिकाणी निष्कासित करण्याचं, त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. त्यासाठी मी त्यांनाही तेवढंच दोषी मानतो. ज्या लोकांना पैसे वाटताना पकडले पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती काय कारवाई केली? काय कारवाई केली? त्यांनी घोषित करावा कुठल्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी ती दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना उमेदवारीपासून या ठिकाणी हद्दपार केलेले आहेत. त्याची उमेदवारी रद्द केली जाते. निवडणूक आयोगाने आणि किंवा पोलीस प्रशासनाने दाखवावं, जाहीर करावं मीडियावरती. सर्व मॅनेज आहेत, सर्व एका माळेतली मनी आहेत. तुम्हारी भी चूक, हमारी भी चूक, सगळे सेटलमेंट करतात. याची गंभीरता आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे की पुन्हा त्याच भ्रष्टाचारीला तुम्ही निवडून दिलात तर पुन्हा एकदा आपल्या पायावरती धोंड मारून घेणार, दगड मारून घेणार आणि नंतर नशिबाच्या नावाने रडत बसून तुम्हाला काही मिळणार नाही.
नशिबाच्या नावाने काय नाही, तुमचं नशीब हे तुमच्या हातामध्ये आहे. हातामध्ये ना, अजून स्पष्टीकरण सांगतो, तुमच्या बोटामध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला निवडणूक करायला जाल तुम्ही, ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये जाल, त्यावेळेला तुमचा वोट केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती काम करणं, समतावादी स्वराज्यासाठी काम करणं आहे. प्राजक्ताताई येलवे यांच्या टेबल निशाणी समोरच जायला पाहिजे. आणि हे का जायला पाहिजे? मला सांगा, कोण आज तुमच्यासाठी लढते, कोण कष्ट करते? इथे ज्या वेळेला या नगरपालिकेच्या माध्यमातून, जेसीबीच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब महिलांच्या सगळे टेबल, त्याच्यानंतर त्यांच्या हातगाड्या, त्यांच्या टोपल्या, त्यांचे कॅरेट तोडले गेले. इथे बरेचशा अशा महिला असतील की ज्यांच्या घरामध्ये पती कामाला नाही, मुलगा बेरोजगार आहे, तर ती लोक काय करतात, कुठेतरी आपला छोटा मोठा धंदा चालू करतात. आता हे बघा, ही पण इकडे गाडी आहे, भाजीची असेल, फळाची असेल, वडापावची असेल. तुमच्या बापाने आम्हाला अधिकार दिला, संविधानाने आणि बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुमचा रोजगार करण्यासाठी, जीवन जगण्याचा अधिकार आहे. पत विक्रेता अधिनियम 2014च्या आधारावरती आम्ही मारुती गायकवाड यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की पत विक्रेता अधिनियमच्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना निष्कासित करण्याच्या अगोदर, त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या अगोदर पहिले त्यांच्या पोटापाण्याची सोय करा. संविधान असं सांगतं, कायदा असं सांगतं. त्यांनी ऐकलं नाही. त्यावेळेला बालवडकर साहेब होते, बालवडकर साहेबांच्या बरोबरीने मी मिटिंग घेतली, त्यांना विश्वासात घेतला, मारुती गायकवाड यांना बोलून घेतलं, चर्चा घडून आणली. मी स्वतः सुप्रीम कोर्टच्या वकिलांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, परंतु मारुती गायकवाड यांनी काही लक्ष दिलं नाही. नाविलाजास्तव आम्हाला मग त्याच्यानंतर मोर्चा काढावा लागला, कारण आमच्या माई माऊलीच्या पोटावरती लाथ मारण्याचं काम या शिंदे आणि भाजप सरकारच्या या नेत्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा अन्याय केल्यानंतर या माई माऊलींच्या पोटा पाण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी या बदलापूरमध्ये एक मात्र जर कोणती रणरागिणी लढत होती ती म्हणजे प्राजक्ताताई येलवे. 14 दिवस आमच्या मावशी त्या ठिकाणी उपोषण केला, उपाशी पोटी राहिल्या. त्या प्रशासनाला कीव नाही आली का, तर त्यांच्या नेत्यांचं त्यांना ऑर्डर आली होती. आणि असे नेते लोकांची ऑर्डर घेऊन या ठिकाणी आपल्या टॅक्स मधून पगार घेऊन पण नेत्यांचं ऐकणार आहे अशा अधिकाऱ्यांच्या बोचेवरती लाथ मारायचं काम मी करणार आहे भविष्य काळामध्ये. त्याच्या डोंगरावरती लाथ मारणार. करा केस माझ्यावरती, काय करायची ते. परंतु आमच्या माई माऊलींच्या पोटावरती, गोरगरिबांच्या पोटावरती लाथ मारण्याचं काम जो करेल त्याला मी सोडणार नाही. आज मी संविधानिक पद्धतीने काम करतो. मला गुंडा बोलवायला मजबूर करू नका, मला गुंडा बनायला मजबूर करू नका. मी बघू शकत नाही जर कोणावरती अन्याय होतोय, कारण मी गरिबी भोगत आलेलो. आणि त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं की आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी इकडे मोठ्या मोठ्या एमपीएससी, यूपीएससीच्या या ठिकाणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तयार झाले पाहिजे, मेडिकल कॉलेज तयार झाले पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज तयार झाले. 25 वर्षात याला कोणी काय केलं विचारा त्यांना प्रश्न. का नाही केलं तुम्ही लोकांनी? काय करत होते एवढे वर्ष? तुम्ही आज सांगताय विकास विकास. गटार बनवायच्या कामासाठी तुम्हाला आम्ही आमदार खासदार बनवले, तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष बनवले का? आता या गटाराच्या माध्यमातून, रोडच्या माध्यमातून तुम्ही पैसे खात बसाल. किती पैसे खाणार? तो पैसा घेऊन वरती जाणार का तुम्ही? हाय घेऊ नका लोकांची हाय घेऊ नका. मतदार मोठ्या अपेक्षेने जातो त्यांच्याकडे, त्यांना बोलतो की बाबा आम्ही तुम्हाला मतं देतो, आमची कामं करा, आमच्या मुलांना रोजगाराची संधी द्या, आमच्या मुलांचं शिक्षणाचं बघा. काय करत नाही. त्यांना माहिती आहे यांना कुत्र्यासारखे पैसे फेका, निवडणुकीमध्ये कुत्र्यासारखे भूक भूक करत येतील. माफ करा, वाईट वाटेल, परंतु सत्य परिस्थिती बोललो पाहिजे. कुणाला वाईट वाटावं म्हणून बोलत नाही, कुणाला वाईट वाटावं म्हणून बोलत नाही. सत्य परिस्थिती स्वीकार केली पाहिजे. आज एखादा उमेदवाराला लढतोय, संघर्ष करतोय, पोटतिडकीने काम करतोय, त्याला मदत करण्याच्या ऐवजी पैसे वाटणाऱ्या लोकांना जेव्हा आपण मतं देतो तर त्याचे परिणाम वर्षानुवर्ष बघतो. म्हणूनच आदर्शसारखे प्रकरण होतात. काय झालं आदर्श प्रकरणामध्ये? लहान मुलीला ते ताईंचं या ठिकाणी जोरदार टाळ्या म्हणून अभिनंदन करा की तिच्या
ज्याच्यामुळे आमच्या पोरींचं भविष्य आता सुरक्षित झालेलं आहे. कधी त्यांच्या घरातली त्या दाम्पत्याच्या त्यांच्या घरातली एखादी मुलगी होती, लहान बच्चू होतं, उद्या तुमच्या घरातली असेल तर असंच करा, पैसे घेऊन वोट करा, द्या वोट मग, आणि परमिशन द्या त्यांना बलात्कार करायचा, द्या परमिशन. मत देणं हे तुमचा नैतिक अधिकार आहे, पण कुणाला द्यायचा हा विचार करूनच द्यायला पाहिजे. बलात्कारी लोकांना वारंवार तुम्ही जेव्हा तुम्ही मत द्याल तेव्हा ते तुमच्या मुलींचे, तुमच्या बहिणीचे, तुमच्या आईचे, तुमच्या शेजारीचे, तुमच्या गाववाल्यांचे, तुमच्या काकीचे, तुमच्या वहिनीचे, सर्वांचे पदर खाली खेचत राहणार आहे, खेचत राहणार आहे. मग नंतर दुसऱ्यांना दोष देऊन फायदा नाही. का मत कुणाला दिले तुम्ही? त्याच लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना. त्यांचा बिझनेस आहे, राजकारण म्हणजे त्यांचा बिझनेस आहे. एका जो उमेदवार आहे, जो प्रस्तावित आहे, त्याने 1-1 करोड, 1.5 करोड वाटलेले आहेत, 2-2 करोड वाटलेले आहेत. ही इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची. त्यांना माहिती आहे इन्व्हेस्टमेंट टाका, कुत्र्यासारखे यांना पैसे फेका, नंतर यांची अवकाश समोर बोलायची. मग तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला नगरसेवकाच्या, नगर अध्यक्षाच्या आणि मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जेव्हा ऑफिसला जातात लोक, साहेब आमचं काम आहे, आणि तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 तास बाहेर उभं करतात. त्यांना माहिती यांची अवकाश शून्य आहे, तुम्हाला गिनतीच नाहीये, गिनतीच नाहीये. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. कोरोना काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असेल, कोरोना काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली, मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली, बरोबर आहे. आणि ज्यांनी विषय पुढे घेतल्यानंतर ते लोक कुठे गायब झाले कळत नाही मला. मुद्दे येतात, पुढे येतात, नंतर त्या मुद्द्यांचं काय होतं मला कळत नाही. मग मुद्दे तुम्ही काढता कशाला? पैसे खायसाठी, लोकांना दिशाभूल करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी. अरे हे मुद्दे काढले, तुम्ही आम्हाला पण आणून द्या. असे नालायक लोकांना पण तुम्ही ओळखायचं काम केलं पाहिजे. कोरोना काळामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की बऱ्याचशा लोकांचे या ठिकाणी जाणीवपूर्वक मर्डर करण्याचं काम केलं, त्यांच्या अवयवाची तस्करी झाली. बरेचसे त्यावेळेला व्हिडिओ, त्यावेळेला बरेचसे कात्रणं तुम्ही न्यूजपेपरचे पाहिले असाल. या बदलापूरमध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, TDRचा घोटाळा झाला, वेगवेगळे घोटाळे या ठिकाणी झालेले आहेत. बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की ते बदलापूरच्या न्यूज चॅनलवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मग अशा लोकांना तुम्ही निवडून देणार? या हॉस्पिटल जे आता प्रायव्हेट आहेत, या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इकडच्या नेत्यांची हिस्सेदारी आहे, त्यांची पार्टनरशिप आहे. तुम्हाला माहिती नसेल, मी माहिती देतोय. पार्टनरशिप आहे. एखादा आजारी माणूस गेला, तुम्ही आईला घेऊन गेले, तुमच्या नवऱ्याला घेऊन गेले, तुमच्या मुलाला घेऊन गेले, 50,000 ते 1,00,000 तुमचे कापल्याशिवाय तुम्हाला बाहेर सोडत नाहीत ते लोक. अरे ICU मध्ये लगेच पाठवतात, घाबरून टाकतात. जे डॉक्टर पहिले त्याला देव मानत होतो, आता आज 1 नंबरचा हरामखोर झालेला आहे. हरामखोर डॉक्टर आहे. आणि या डॉक्टरांच्या पण गोष्टीवरती लाथ मारणार आहे. असं तसं नाही, सगळ्यांसमोर मारणार. ताईने एक काम केलेलं, कुठलं हॉस्पिटल ते? सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. आणि ताईंचं मी नेहमी काम पाहत असतो. असे जे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, खोट्या डिग्र्या घेऊन इथे काम करतायत, बदलापूरची वाट लावायला घेतली. MBBS डॉक्टर नाही तिकडे, बरेचसे असे नकली सर्टिफिकेट घेऊन इकडे हॉस्पिटल काढून बसलेले आहेत. हे सर्व रेकेट आम्ही भविष्य काळात काढणार आहे. बदलापूरला एक नवीन दिशा देण्याचं काम करणार आहे. या ठिकाणी चांगली इंडस्ट्री डेव्हलप झाली पाहिजे, IT पार्क यायला पाहिजे, मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यासाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कॉलेज या ठिकाणी झाले पाहिजे, युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. बॉम्बेला युनिव्हर्सिटी आहे, तर बदलापूरमध्ये काय युनिव्हर्सिटी निर्माण होऊ शकत नाही. तुमच्यामध्ये त्या पद्धतीचा अजेंडा पाहिजे, मानस पाहिजे, उद्देश पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी शिक्षणाला किती महत्व दिले मला सांगायची गरज नाही. 18 ते 21 भाषा त्यांना येत होत्या. तुम्हाला काय येतंय? घंटा. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आपल्या माई माऊलीच्या, आपल्या मुलींचं, आपल्या भगिनींचं, आपल्या सर्व लोकांचं या ठिकाणी कल्याण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठलाही गोरगरिबांवरती अन्याय होत नव्हता. त्यांनी तर आदेश काढला होता, शेतकऱ्यांच्या जो शेताचा दाना आहे तो पण घोड्याच्या टापाखाली येईल तर त्या लोकांचे, त्या सैनिकाचे हात कलम केले जातील, असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता. एवढं संगोपन करणारा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बांधणारे लोकांना नालायक, ते लोक त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार करतात.
थोडी तरी लाज ठेवा, लाज शरम काहीतरी असली पाहिजे. बाबासाहेबांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, बाबासाहेबांचे पुतळे ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. तुम्हाला बाबासाहेब आणि तुमचे छत्रपती शिवाजी पाहिजे, परंतु त्यांच्या विचारावरती तुम्हाला काम नाही करायचं, त्यांच्या विरोधात काम करायचं. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. या संदर्भात शेवटचं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, बदलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत. त्या लोकांचं आपण सर्वांनी स्वागत करून मोठ्या मनाने स्वीकार केला पाहिजे. गाववाला आणि उपरा म्हणून त्यांच्यावरती जो अन्याय केला जातो तो अन्याय थांबला पाहिजे, लगेच थांबला पाहिजे. गाववाला म्हणून तुम्हाला मान सन्मान, मोठा भाऊ म्हणून आज आम्ही मान सन्मान देतो. आम्ही गाववाल्यांची कामं करतो, त्यांची जमिनी तुम्ही लुटण्याची कामं केलेली आहेत, त्यांची सातबारी फिरवायची तुम्ही काम केलेले आहेत. ज्या दिवशी कचड्यात भेटेल त्यांना पण मी सोडणार नाही. आदिवासींची जमिनी पण सातबारी फिरवलेल्या आहेत या लोकांनी. सगळ्या गोष्टींची आमच्याकडे माहिती आहे. आम्ही आता तुम्हाला वेळ देत आहोत, त्या वेळेचं तुम्ही गांभीर्य लक्षात घेऊन त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये राजकारण कराल, सत्ता चालवाल अशी आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती समूहाला एकत्र येऊन मावळा म्हणून ओळख दिली आणि समतावादी स्वराज्य चालवलं, ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला मान सन्मान देऊन त्यांना संधी दिली, त्यांना शिलेदार बनवले, त्यांना सुभेदार बनवले, त्यांना त्यांच्या सत्तेचा वाटा दिला, तर आम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती काम करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सांगितलेले आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आम्हाला आमचा सत्तेचा वाटा पाहिजे, आम्हाला आमच्या सत्तेचा वाटा पाहिजे आणि तो वाटा घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि तोपर्यंत या चळवळीचं, या राजकारणामध्ये वादळ निर्माण करण्याचं काम या सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत राहील, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. इथे देशमुख साहेब बसलेत, किती कष्ट करतात एवढ्या वर्षापासून. त्यांच्या विरोधात कमीत कमी 5,000-6,000 वोट या ठिकाणी देण्याचं काम करून या ठिकाणी इकडच्या नेत्या मंडळांनी स्वतः हे या लोकशाहीला मानत नाही, संविधानाला मानत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. यामुळे आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो, आपलं भवितव्य आपल्या हातामध्ये आहे, आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे अशा नालायक नीच लोकांना आणि भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊ नका. जर आज बदलापूरमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांची जर यादी काढाल तर तुम्हाला दिसेल, प्रमुख हा प्रमुख, तो प्रमुख, कुटुंब प्रमुख, हा नेता, तो नेता, सगळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचीच भेटतील तुम्हाला. हा पैसा तुमचा आणि आमचा. आम्ही जो टॅक्स भरतो, तुम्ही जो टॅक्स भरता, तुम्ही जे प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही पैसे भरता, टॅक्स भरता, त्या टॅक्सचा पैसा नगरपालिकेमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, मंत्रालयामध्ये जमा होतो. तो आमदार फंडातून, खासदार फंडातून आणि या ठिकाणी विविध योजनांच्या अंतर्गत या ठिकाणी बदलापूरला येतो. 800 ते 900 करोडचं या ठिकाणी बजेट आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा फंड आणि त्यांचा जी योजना असतात ते दुसरीकडे त्यांचा फंड वळवला जातो. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. बदलापूरमध्ये अनुसूचित जातीचे कमीत कमी 1.5 लाख लोक आहेत, जवळजवळ 1.30% लोक आहेत. आणि या यादीमध्ये किती दाखवले? या यादीमध्ये केवळ 25,000 दाखवले. किती? 25,000. म्हणजे जाणीवपूर्वक या सत्तेपासून, या मतदारांपासून, या प्रत्येक गोष्टीमधून, त्यांच्या हक्कांपासून, त्यांच्या अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या बदलापूरमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर परिवर्तनाची सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, तो शेजारच्या घरात अशी भूमिका चालणार नाही. तर जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या घरामध्ये जिजाऊ तोपर्यंत जन्म घेत नाही, शिवाजी महाराज जोपर्यंत जन्म घेत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण अशीच परिस्थिती होती, असेच विरोधक होते. काय घाबरायचं कारण नाही. मी तुम्हाला शब्द देतो, ते संगीताईंना दिलेले आहे. मी या ठिकाणी अविनाश देशमुख साहेब आहेत, ते आजच्या सभेच्या अध्यक्षतेखाली आम्ही शब्द देतो. कुठल्याही बदलापूरच्या नागरिकाचा कुठलीही समस्या असेल, मग ती पोलीस स्टेशनची असेल, नगरपालिकेची असेल, वॉटर सप्लायची असेल, तुमच्या वैयक्तिक जीवनातली असेल, कुटुंबाची असेल, कोर्टाची असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला 100% ऑन द स्पॉट मदत केली जाईल. ऑन द स्पॉट. आणि आम्ही बोली वचन देत नाही.
आमचं कामच असं आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. काय बोलतात ताई? त्यामुळे आम्ही सेटलमेंट करणारे लोक नाहीत, क्योंकि जो लोग संघर्ष करते वो कभी समझौता नहीं करते, और जो लोग समझौता करते वो कभी संघर्ष नहीं कर सकते. आम्ही सातत्याने संघर्ष करणारे लोक आहोत. या सर्व बाबतीत आपण सर्वांनी काळजीपूर्वक विचार करावा. या ठिकाणी उत्तर भारतीयांवरती भैया भैया म्हणून जे काही या ठिकाणी प्रकरण होतात ते पण आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वास घेऊन थांबवण्याचं काम करणार आहोत. मराठी माणसाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था केली जाईल, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाईल, त्यांच्या लोकांच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून सर्व जे मराठमोळी जे माई माऊली आहेत त्यांच्या रोजगारासाठी त्यांच्या घरातून त्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दे. त्यांच्या घरातून काय नाही होणार. जर शक्य झालं तर सर्व शक्य आहे. इरादे अगर नेक है तो रास्ते अनेक है, वरना बहाने अनेक है. यावेळेस आपल्याला आपण आपला निश्चय करणं गरजेचं आहे. इरादा आपला पक्का केला पाहिजे, कारण स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझ सकते हैं. जो मुर्दे होते वो आंदोलन चला नहीं सकते, और जिंदा लोग आंदोलन को रुकना नहीं देते. आम्ही आंदोलन करणारे लोक आहेत. राजकारण करणं आमचा पिंड नाही, परंतु लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर राजकारणात मध्ये प्रवेश करून लोकांना सत्ताधारी बनवणं हे तुमचं कर्तव्य आहे. आमचे लोक ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये जातील, प्राजक्त रेल्वे ज्या वेळेला नगरपालिकेत जातील, आपल्या सर्व समस्या एका फोनवरती होतील. एका फोनवरती तुमच्या समस्येचे समाधान होईल. एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज घरी गेल्यानंतर आपण चिंतन करा, विचार करा. आपल्या मुलाबाळांचं तोंड आपलं त्याचं आठवण करा, त्याचं स्मरण करा. आपल्या आईचे, बहिणीचे, आपल्या मुलींचे, ज्या मुलींचे लग्न नाही झाले, आपल्या सर्व समस्यांचा विचार करा. आणि येत्या 20 तारखेला टेबल ही निशाणी लक्षात राहू द्या. आपली स्वाभिमानाची, आपल्या हक्काची आणि आपल्या लोकांसाठी संघर्ष करणारे प्राजक्ताताई येलवे यांना टेबल या निशाणी समोर बटन दाबून मोठ्या संख्येने विजय करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय